हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महा डिस्काउंट 2025-26 ची रिक्रुटमेंट आहे. मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, सिनियर मॅनेजर, फायनान्स अँड अकाउंटची जी पोस्ट आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये आज आपण चॅप्टर 1 फायनान्शियल अकाउंटिंगचा टॉपिक 9 कॅश फ्लो स्टेटमेंट दॅट इज इनडायरेक्ट अँड डायरेक्टचे आपण इथे एमसीक्यूज बघणार आहे, ठीक आहे. आणि ही जी सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे याच्यामध्ये कंटिन्यू आता ही सिरीज जी आहे ती स्टार्ट राहणार आहे टिल एक्झाम पर्यंत, ज्याच्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, जीएसटी, ऑडिट, बिझनेस लॉ, इन्कम टॅक्स, फायनान्स मॅनेजमेंट सगळ्यांचेच एमसीक्यूज आपण इथे कव्हर करणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा, फायनान्स अँड अकाउंटसाठी पीडीएफ पण अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 7 सब्जेक्ट्स कव्हर केलेले आहेत. 7,000 प्लस एमसीक्यूज आहेत. तर ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता, ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया इथे कॅश फ्लो स्टेटमेंटचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड अन इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी. खालीलपैकी गुंतवणूक क्रियाकलाप काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सेल ऑफ फिक्स असेट, सेकंड कॅश रिसिव्ड फ्रॉम कस्टमर, थर्ड पेमेंट ऑफ डिव्हिडंड अँड फोर्थ बॉरोइंग फ्रॉम बँक. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट सेल ऑफ फिक्स असेट, स्थायी मालमत्तेची विक्री. बिकॉज इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी इन्व्हॉल्व परचेस ऑर सेल ऑफ लॉंग टर्म असेट अँड इन्व्हेस्टमेंट. नेक्स्ट सेकंड कॅश फ्लो स्टेटमेंट शो, रोकड प्रवाह पत्र दाखवते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऑल ट्रान्झॅक्शन इन्क्लुडिंग नॉन कॅश, सेकंड ओनली कॅश रिसिप्ट अँड पेमेंट, थर्ड ओनली प्रॉफिट अँड लॉस अँड फोर्थ ओनली असेट अँड लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ओनली कॅश रिसिप्ट अँड पेमेंट, फक्त रोकड, मिळकत आणि पेमेंट. बिकॉज कॅश फ्लो स्टेटमेंट रिपोर्ट ऍक्च्युअल इनफ्लो अँड आउटफ्लो ऑफ कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. नेक्स्ट थर्ड पेमेंट ऑफ डिव्हिडंड इज क्लासिफाईड अंडर, लाभांशाची पेमेंट कोणत्या क्रियाकल्पात येते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज, इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज, फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज अँड नॉन कॅश ऍक्टिव्हिटीज. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज, ठीक आहे. बिकॉज फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी इन्क्लूड ट्रान्झॅक्शन अफेक्टिंग शेअर होल्डर इक्विटी अँड बॉरोविंग. नेक्स्ट फोर्थ अंडर द इनडायरेक्ट मेथड ऑपरेटिंग कॅश फ्लो इज कॅल्क्युलेटेड बाय. अप्रत्यक्ष पद्धतीस ऑपरेटिंग रोकड प्रवाह काय असते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऍडिंग नेट इन्कम टू कॅश नॉन कॅश एक्सपेन्स अँड ऍडजस्टिंग वर्किंग कॅपिटल, सेकंड डायरेक्ट लिस्टिंग कॅश रिसिप्ट अँड पेमेंट, थर्ड इग्नोरिंग depreciation अँड फोर्थ यूजिंग ओनली कॅश सेल. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऍडिंग नेट इन्कम टू नॉन कॅश एक्सपेन्स अँड ऍडजस्टिंग वर्किंग कॅपिटल, मतलब निव्वळ नफा प्लस गैर रोकड खर्च प्लस कार्यरत भांडवल समायोजन. बिकॉज इनडायरेक्ट मेथड स्टार्ट विथ नेट प्रॉफिट अँड ऍडजस्ट फॉर नॉन कॅश आयटम अँड चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. नेक्स्ट फिफ्थ डेप्रेसिएशन इज कपात काय असते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऍडिंग इन ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी, सेकंड डिडक्टेड इन ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी, थर्ड शोन अंडर इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी अँड फोर्थ शोन अंडर फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऍडेड इन ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी, ठीक आहे. बिकॉज depreciation is non-cash expense and it is added back to the net income in indirect method. Okay. नेक्स्ट सिक्स इन्क्रीज इन अकाउंट रिसिवेबल, देणदारांमध्ये वाढ. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज कॅश फ्रॉम ऑपरेशन, सेकंड डिक्रीज कॅश फ्रॉम ऑपरेशन, नो इफेक्ट अँड फोर्थ शोन अंडर फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड डिक्रीज कॅश फ्रॉम ऑपरेशन, ऑपरेशन मधील रोकड कमी करते. बिकॉज इन्क्रीज इन रिसिवेबल मीन्स कॅश हॅज नॉट बीन कलेक्टेड, रिड्युसिंग कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेशन्स. नेक्स्ट सेवन्थ कॅश पेड टू सप्लायर इज क्लासिफाईड अंडर, पुरवठादारांना दिलेली रोकड. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी, सेकंड इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी, थर्ड फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी अँड फोर्थ नॉन कॅश ऍक्टिव्हिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी, ऑपरेटिंग क्रियाकलाप. बिकॉज पेमेंट फॉर इन्व्हेंटरी अँड ऑपरेटिंग एक्सपेन्स आर पार्ट ऑफ ऑपरेटिंग कॅश फ्लो. नेक्स्ट एट सेल ऑफ शेअर ऑफ अनदर कंपनी, दुसऱ्या कंपनीच्या शेअर्सची विक्री. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी, सेकंड इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी, थर्ड फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी अँड फोर्थ नॉन कॅश ऍक्टिव्हिटी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी, गुंतवणूक क्रियाकलाप. बिकॉज कॅश इनफ्लो फ्रॉम सेलिंग लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आर इन्व्हेस्टिंग कॅश फ्लो.
नेक्स्ट 9th, अंडर डायरेक्ट मेथड कॅश कलेक्टेड फ्रॉम कस्टमर, थेट पद्धतीत ग्राहकाकडून मिळकत. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेकॉर्डेड इन ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी, सेकंड ऍडजस्टेड अगेन्स्ट नेट इन्कम, थर्ड शोन इन फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी अँड फोर्थ नॉट रेकॉर्डेड. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रेकॉर्डेड इन ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी, ऑपरेटिंग क्रियाकलापात दाखवले. बिकॉज direct method list actual cash received from customer as a part of operating cash flow. नेक्स्ट तसंच बघा मराठी व्याकरणची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 10th, कॅश पेड फॉर इंटरेस्ट इज क्लासिफाईड अंडर, व्याजासाठी दिलेली रोकड. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज, सेकंड इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज, थर्ड फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज अँड फोर्थ नॉन कॅश ऍक्टिव्हिटीज. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज, ऑपरेटिंग क्रियाकलाप. बिकॉज ॲज पर अकाउंटिंग स्टँडर्ड 3 interest paid is considered operating cash flow through IFRS allow classification as a financing. Next 11th, कॅश रिसिव्ड फ्रॉम इश्युइंग शेअर, शेअर जारी करून मिळालेली रोकड. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी, सेकंड इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी, थर्ड फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी अँड फोर्थ नॉन कॅश ऍक्टिव्हिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी, फायनान्सिंग क्रियाकलाप. बिकॉज कॅश इनफ्लो from issuing share affect equity, so it is a financing activity. Next 12th, under indirect method loss on sale of fixed asset, अप्रत्यक्ष पद्धतीत स्थायी मालमत्तेच्या विक्रीवरील तोटा. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऍडेड टू नेट प्रॉफिट, सेकंड डिडक्टेड फ्रॉम नेट प्रॉफिट, थर्ड इग्नोर्ड अँड फोर्थ शोन अंडर इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऍडेड टू नेट प्रॉफिट, निव्वळ नफ्यात समाविष्ट. बिकॉज लॉस इन नॉन कॅश ऑलरेडी रिड्यूस प्रॉफिट ऍडेड बॅक टू द कम्प्युट ऑपरेटिंग कॅश. ओके. नेक्स्ट 13, इन्क्रीज इन इन्व्हेंटरी, इन्व्हेंटरी मध्ये वाढ. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज ऑपरेटिंग कॅश फ्लो, सेकंड डिक्रीजिंग ऑपरेटिंग कॅश फ्लो, थर्ड इन्क्रीज इन्व्हेस्टिंग कॅश फ्लो अँड फोर्थ हॅज नो इफेक्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डिक्रीज ऑपरेटिंग कॅश फ्लो, ऑपरेटिंग रोकड कमी करते. बिकॉज मोर कॅश टाइड अप इन इन्व्हेंटरी रिड्यूस कॅश अवेलेबल फ्रॉम ऑपरेशन्स. नेक्स्ट 14, कॅश पेड फॉर परचेस ऑफ मशिनरी, मशिनरीसाठी रोकड देणे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी, सेकंड इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी, थर्ड फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी अँड फोर्थ ऍडजस्टेड इन ऑपरेटिंग कॅश फ्लो. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी, गुंतवणूक क्रियाकलाप. बिकॉज कॅश आउटफ्लो टू एक्वायर लॉंग टर्म असेट इन अँड इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी. ओके. नेक्स्ट 15, प्रिपरेशन ऑफ कॅश फ्लो स्टेटमेंट हेल्प्स इन, रोकड प्रवाह पत्र तयार केल्याने मदत होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इव्हॅल्युएटिंग लिक्विडिटी अँड सॉल्व्हन्सी, सेकंड इव्हॅल्युएटिंग प्रॉफिटेबिलिटी ओनली, थर्ड टॅक्स कलेक्शन अँड फोर्थ प्रिपेरिंग जर्नल एंट्री. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट इव्हॅल्युएटिंग लिक्विडिटी अँड सॉल्व्हन्सी, तरलता व देयतेचे मूल्यांकन. बिकॉज कॅश फ्लो स्टेटमेंट प्रोव्हाइड इन्साइट्स इनटू अ कंपनी ॲबिलिटी टू जनरेट कॅश अँड मीट ऑब्लिगेशन्स. ओके. तसंच बघा मराठी व्याकरण, अकाउंट्स, फायनान्स अँड अकाउंट्स पीडीएफ, त्याच्यानंतर मॉक टेस्ट आणि क्वांटिटी ऍप्टिट्यूड सर्वच पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअपला नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.